नगर तालुक्यातील एका व्यक्तीनं पोलिसांना शिवीगाळ आणि अधिकारी व नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत शिवीगाळ केल्याची आणि प्रशासकीय अधिकारी राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे। भाऊसाहेब शिंदे असं या व्यक्तीनं स्वतःचं नाव सांगत महिला पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात कामावर असताना तेथील लँडलाईन फोनवर फोन केला आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली। घडलेला प्रकार संबंधित महिला कर्मचाऱ्याने सहकारी कर्मचाऱ्यांना सांगितला। त्यानंतर पोलीस ठाण्यातील दुसऱ्या कर्मचाऱ्यानं त्या व्यक्तीला फोन केला असता त्या कर्मचाऱ्याला देखील त्यानं शिवीगाळ केली। पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी, विविध वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय नेत्यांची नावं घेत त्यानं शिवीगाळ केली आहे। प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देईल अशी धमकीही त्यानं दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय। दरम्यान भाऊसाहेब शिंदे याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवल्या। तेव्हा शिंदे मुंबईत नोकरीत होता आणि एका चौकशी प्रकरणात त्याची नोकरी गेली। तेव्हापासून तो पोलीस खात्याविरोधात असलेल्या रागातून असं कृत्य करत असल्याचं सांगण्यात आलं। तर पोलिसांनी यावेळी त्याला नोटीस बजावून तुर्तास सोडून दिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।